ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। मालिकेमध्ये आता खूप छान एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे। सायली सुभेदारांच्या घरी परत आल्यानंतर पुन्हा हिला आता प्रिया आणि अस्मिता सायलीच्या विरोधात भडकवत असतात आणि त्याच वेळी पूर्णाई चक्क सर्वांसमोरच सायलीचा अपमान करत असते। परंतु अर्जुन सायलीसाठी असं काही करणार आहे की ज्यामुळे घरातील सर्वच जण हादरणार असतात। अर्जुन सर्वांसमोर आता सायलीसोबत 7 फेरे घेत तिच्या भांगामध्ये कुंकू भरत सर्वांच्या तोंड बंद करत आता प्रियाला चांगलंच तोंडावर पाडणार आहे। आणि अर्जुनने सायलीची घेतलेली ही सर्व काही काळजी बघून आता कुसुमताई सुद्धा अर्जुनचं खूपच कौतुक करणार आहे। पूर्णाईच्या शब्दांनी सायलीचं मन दुखवलेलं असतं आणि त्याच वेळी अर्जुनने सायलीसोबत 7 फेरे घेत सर्वांना आता पूर्णाईला लग्नाची झलक दाखवत पूर्णाईचं तोंड बंद केलेलं असतं। तर आता प्रिया आणि अस्मिताने सायलीच्या विरोधात भडकवून पूर्णाजीच्या मनात सायलीबद्दल विष पेरलेलं असतं आणि त्याचवेळी अर्जुन आता सायलीसोबत 7 फेरे घेऊन सर्वांनाच लग्नाची झलक दाखवणार असतो। तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलेला असतो त्यामुळे अर्जुन खूपच खुश होतो आणि घरातील सर्वच जण खूप खुश असतात कारण सायली घरी परत येणार असते। इकडे सुभेदारांच्या घरी सायली परत तर येते आणि त्याचवेळी पूर्णाई सुद्धा सायलीला पाहून खूप खुश असते। पूर्णाईला कुठेतरी सायलीच्या चेहऱ्यामध्ये प्रतिमाचं स्वरूप दिसायला लागलेलं असतं। त्याचवेळी कल्पना आता सायलीचं औक्षण करते आणि सायलीला घरामध्ये घेते। सायलीची काळजी घेण्यासाठी कुसुमताई सुद्धा सायलीसोबत आलेली असते। पूर्णाई आता सायली घरी आल्यानंतर खूपच खुश असते आणि सायलीची विचारपूस करत असते, सायलीची चौकशी करत असते। सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते। हे सर्व काही पाहून अस्मिताचा जळफळाट होत असतो। ती मनातल्या मनात म्हणते जर पूर्णाई सुद्धा आता त्या सायलीच्या बाजूने गेली तर त्या घरात सायलीलाच मान मिळेल। मला ना लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, त्यापेक्षा मी तन्वीला बोलवून घेते, तीच नक्की काहीतरी करू शकते, तीच पूर्णाईला आमच्या बाजूने परत आणू शकते, असं अस्मिताच्या मनात चाललेलं असतं। तर इकडे सायली घरी आलेली असते आणि त्याचवेळी कल्पना सर्वांसमोर म्हणायला लागते की सायली तू ना आजपासून माझ्या रूममध्ये झोप, काय आहे ना तुझ्या पोटामध्ये खूप खोलवर वार झाला आहे आणि ती जखमसुद्धा अजून पूर्णपणे भरलेली नाही, त्यामुळे जर तू पायऱ्यावरून जाताना तुझी खूप दगदग होईल, त्यामुळे तू खाली माझ्याच रूममध्ये राहा, तिथेच झोप। तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मॉम, माझी बायको माझ्यासोबतच राहील। अर्जुनने आता सायली त्याच्यासोबत त्याच्याच रूममध्ये राहण्याचा हट्ट धरलेला असतो। तेव्हा कल्पना म्हणते अरे अर्जुन, परंतु तुझी रूम वरती आहे आणि सायलीला वरती पायऱ्यावरती चढून जावं लागेल ना, त्यापेक्षा माझी रूम खालती आहे, सायली इथल्या इथे लगेच येऊ शकते। अर्जुन म्हणतो ते काही नाही मॉम, सायली माझ्याच रूममध्ये राहणार। तेव्हा कुसुमताई अर्जुनला म्हणायला लागते की तुम्ही काय आता आमच्या सायलीला वरती पायऱ्यावरती चढवून घेऊन जाणार आहात का, आणि त्याचा जर तिला त्रास झाला तर? तेव्हा अर्जुन म्हणतो कुसुमताई तुमच्या सायलीला मी काही होऊ देणार नाही, असं अलगद प्रेमाने तिला उचलून घेऊन जाईल, मग तर झाले ना, पण सायली माझ्यासोबत माझ्याच रूममध्ये राहील। आता अर्जुनने हट्ट धरलेला असतो। तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जर तसं वाटत असेल तर मी माझ्या बायकोला उचलून घेऊन जातो, असं म्हणत अर्जुन सायलीला उचलायला लागतो। तेव्हा सायली म्हणते सर नको, काय करताय? तेव्हा कल्पना विमल हसायला लागलेले असते। कल्पना म्हणते ठीक आहे अर्जुन बाबा, तुला जर तुझ्या बायकोची काळजी घ्यायची असेल तर तसं सांग ना, तू सायली तू तुझ्या नवऱ्यासोबतच राहा बरं का, असं म्हणून कल्पना हसायला लागलेली असते। सायली मान खाली घालते। तर सायली आता आपल्यासोबत राहणार या बातमीनेच अर्जुन खूप खुश होतो। कुसुमताई मात्र अर्जुनकडे पाहतच राहते। त्यानंतर सायली आणि कुसुमताई दोघीही बोलत असतात। तेव्हा सायली कुसुमताईला सांगायला लागते की पाहिलंच ना कुसुमताई, अर्जुन सर प्रत्येक वेळी कशी माझी बाजू सावरून घेतात, प्रत्येक वेळी ते माझ्यासाठी माझी ढाल बनून या घरातल्यांशी भांडायला सुद्धा तयार असतात। पूर्णाई आणि अस्मिताताई ज्या ज्या वेळेस मला त्रास देतात त्या त्यावेळी अर्जुन सरच त्यांना खूप काही सुनावतात आणि कायम माझ्या बाजूने उभे असतात आणि ते सतत म्हणतात की मी माझे निर्णय तुमच्यावरती लादणार नाही, तुम्ही तुमचे निर्णय स्वतंत्र घ्या। आणि जरी मला थोडासा जरी या घरात त्रास झाला ना तरी अर्जुन सरांना खूप वाईट वाटतं। अर्जुनचं सायली कौतुक करतच चाललेली असते। कुसुमताई मात्र सायलीकडे पाहतच राहते। सायलीला भान सुद्धा उरलेलं नसतं। सायली कुसुमताई समोरच बेभान होऊन सतत अर्जुनचं कौतुक करत राहते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व कल्पना
विमल किचनमध्ये काम करत असतात तेव्हा सायली येते आणि कल्पनाला म्हणायला लागते की आई मी सुद्धा तुम्हाला काही मदत करू लागते. तेव्हा कल्पना म्हणते नाही सायली, अगं तू आता आराम करायला पाहिजे. तेव्हा सायली म्हणते अहो आई, परंतु दिवसभर मी आराम तर करणार आहे ना, थोडंसं काम केलं तर मला सुद्धा बरं वाटेल. सतत असं शांतपणे बसून राहिलं की खूप कंटाळा येतो. तेव्हा कल्पनासोबत सायली किचनमध्ये काम करत असते तर इतक्यात अस्मिताने तिचा प्लॅनला सुरुवात केलेली असते. तिने प्रियाला घरी बोलावून घेतलेलं असतं. ज्यावेळी प्रिया, अस्मिता आणि पूर्णाची रूममध्ये बोलत असतात तेव्हा प्रिया पूर्णाजीला भडकवण्याचं काम करायला लागते. ती म्हणते पूर्णाई, आता पूर्णाची तू सुद्धा आता त्या सायलीच्या जाळ्यात अडकलीस का? तेव्हा पूर्णाजी प्रियाकडे पाहत असते तर प्रिया म्हणायला लागते ती सायली ना एक नंबरची आगाऊ मुलगी आहे. तिला बरोबर माहिती आहे की माणसं आपल्याकडे कशी वळवून घ्यायची ती. अगं तुला माहिती आहे ना की तिच्यामुळे मला किती त्रास झाला आहे. शेवटी माझ्या अर्जुनसोबत लग्नसुद्धा झालं नाही आणि आत्तासुद्धा तिने काही ना काहीतरी अशी ट्रिक वापरली आहे की तिने तुला सुद्धा तिच्याकडे वळवून घेतला आहे. तेव्हा अस्मिता सुद्धा म्हणायला लागते की हो पूर्णाई, अगं काल अर्जुनने सायलीला आणल्यानंतर पाहिलं ना की सायलीचा अर्जुन किती कौतुक करत होता, किती तिची काळजी घेत होता. शेवटी अर्जुनने मॉमचा सुद्धा शब्द ऐकला नाही. मॉम 1000 वेळा सांगत होती ना की सायलीला माझ्या रूममध्ये राहू देत, परंतु अर्जुनने ऐकलं का? तिच्यासाठी अर्जुन काहीही करायला तयार होतो. जर पूर्णाई असंच चालू राहिलं ना तर एक दिवस ती मुलगी आपल्या घरावरती राज्य करेल आणि तुझी किंमत काय ग, पुन्हा शून्यच होणार आणि अर्जुन पुन्हा तुला किंमत सुद्धा देणार नाही. आणि अर्जुनच काय, परत त्या सायलीचं जर राज्य चालायला लागलं ना तर घरातील कोणीही तुझा शब्द सुद्धा पाळणार नाही. असं काहीही बोलून पूर्णाजीला भडकवण्याचं काम करत असतात आणि प्रिया, अस्मिता स्वतःच्या प्लॅनमध्ये यशस्वी सुद्धा होतात. तेव्हा पूर्णाजीला सायलीचा खूपच हळूहळू राग यायला लागलेला असतो. सायलीचे प्रत्येक गोष्ट आता पूर्णाजीला आठवायला लागलेले असते. सायलीमुळे झालेला प्रियाला जो काही त्रास झालेला असतो ते सर्व काही पूर्णाजीला आठवतं आणि पूर्णाजी आता डोक्यात वारं भरल्यासारखं वागायला लागते. ती सायलीचा तिरस्कार करायला लागते. तेव्हा प्रिया आणि अस्मिता एकमेकींकडे पाहून खूपच खुश होतात कारण त्यांनी त्यांचा प्लॅन सक्सेसफुल करून घेतलेला असतो. परंतु इथे मात्र काहीतरी वेगळंच घडणार असतं. त्यानंतर पूर्णाई इकडे नाश्त्याला आलेले असते. सायली किचनमध्ये काम करत असते तेव्हा पूर्णाची कल्पनाला नाश्ता द्यायला सांगते तर सायली नाश्ता घेऊन येते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुझ्या हातून मला काहीही खायचं नाही. आता कालपर्यंत इतकी छान सायलीशी वागणारी पूर्णाई अचानक कशी काय बदलली, म्हणून कल्पना आणि विमल सुद्धा आश्चर्याने पूर्णाईकडे पाहत राहतात. तेव्हा पूर्णाई सायलीला म्हणायला लागते की तुला काय वाटलं, तुला थोडंसं लागलं, दुखलं, खुपलं, मी तुझी विचारपूस केली म्हणजे काय मी तुला स्वीकारलं असं होत नाही. तुझ्यामुळे माझ्या तन्वीला खूप त्रास झाला आहे. माझ्या तन्वीचं जर अर्जुनसोबत लग्न झालं असतं तर ती माझी सून बनून या घरात राहिली असती. माझ्या प्रतिमेला दिलेलं वचन पाळलं गेलं असतं, परंतु तू या घरात आली आणि सगळं काही विस्कटलं. माझ्या प्रतिमेला मी दिलेलं वचन मी पाळू शकले नाही आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे. हे सर्व काही अर्जुन पायऱ्यावरती आलेला असतो आणि तो ऐकायला लागलेला असतो. पुन्हा आजी म्हणते की या मुलीमुळे ही मुलगी जेव्हापासून घरात आली तेव्हापासून माझी सर्व काही नाती तुटत चालले आहे. एवढंच नाही तर माझे रविराज, माझा जावई सुद्धा माझ्यापासून दूर झाला होता. तेव्हा कल्पना म्हणते अहो पूर्णाई, परंतु सायलीमुळेच तर रविराज भाऊजी आपल्यापर्यंत येऊ शकले ना आणि प्रत्येक वेळी सायलीच तुमच्यापर्यंत त्यांना घेऊन येते. तेव्हा पूर्णाई म्हणते तू गप्प बस ग, सतत तुला तुझ्या सुनेचं काय कौतुक असतं. ही मुलगी फक्त हे दाखवण्यासाठी करते, परंतु तुला जसं वाटत असेल की हे सर्व काही करून तू माझ्या मनात जागा मिळवशील, ती गोष्ट अजिबात होणार नाही. तू माझ्या मनात कधीही जागा मिळवू शकणार नाही अवदसा कुठली. असं म्हणताच तिकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये तिडक भरते. अर्जुन रागानेच कल्पनाकडे येतो आणि कल्पनाला म्हणायला लागतो की मॉम, आपल्या घरात हवनकुंड आहे का? तेव्हा कल्पना म्हणते परंतु हवनकुंडाची तुला काय गरज आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो मला हवं आहे, तू आणून दे. त्यावेळी कल्पना स्टोर रूममधून हवनकुंड अर्जुनला आणून देते. अर्जुन तो हवनकुंड मध्ये अग्नी पेटवतो आणि सायलीचा हात पकडून सायलीच्या हाताला धरतो आणि त्या अग्निकुंडाभोवती 7 फेऱ्या घ्यायला लागतो. आता 7 फेऱ्या अर्जुन घेत असताना सायली अवाक होऊन आश्चर्यानेच अर्जुनकडे पाहते. घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. अर्जुन सायलीसोबत 7 फेरे घेतो आणि 7 फेऱ्या झाल्यानंतर अर्जुन आता देवी आईपासलं हा कुंकू आणून सायलीच्या भांगामध्ये भरतो. आता ते सर्व काही दृश्य पाहून प्रिया आणि अस्मिता मात्र तोंडावरच पडलेल्या असतात कारण अर्जुन
सरळ सरळ सर्वांसमोर सायलीसोबत लग्न करून लग्नाची एक झलकच पुन्हा दाखवलेली असते। तेव्हा अर्जुनने जे काही केलेलं असतं ते पाहून कल्पना खूपच खुश होते। विमलला सुद्धा खूप आनंद वाटतो। कुसुमताई मात्र आश्चर्याने अर्जुन आणि सायलीकडे पाहत राहते। अर्जुन तिकडे पूर्णाईला म्हणायला लागतो की पूर्णाची, अगं तुला 1000 वेळा सांगितलं ना की माझी सायलीच माझी बायको आहे, आणि तू परत 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 तेच म्हणत राहते की तन्वीचं माझ्यासोबत लग्न झालं असतं। तो कल्पनाला म्हणतो, काय आहे ना मॉम, पूर्णाजीच्या लक्षातच राहत नाही की सायली माझी बायको आहे, म्हणून एक लग्नाची झलक दाखवली। आता तरी पूर्णाजी तुझ्या लक्षात राहील ना की सायलीच माझी बायको आहे ते, आणि तिचा असा अपमान केलेला मी परत खपवून घेणार नाही, आणि यामागे कोणाचा हात आहे आणि कोण तुला सायलीच्या विरोधात भडकवतंय हे सर्व काही मला चांगलंच माहिती आहे, असं रागानेच प्रियाकडे बघतो आणि अर्जुन म्हणायला लागलेला असतो। त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको चल, तू इथे एक सेकंदही थांबायचं नाही, असं म्हणत अर्जुन सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन जातो। तर घरातील सर्वच जण आश्चर्याने त्या दोघांकडे पाहायला लागलेले असतात। तर अर्जुनने आता लग्नाची झलक दाखवून पूर्णाजीचं तोंड कायमचंच बंद करत प्रिया आणि अस्मितेचा प्लॅन पूर्णपणेच उधळून लावलेला असतो। तर आता अर्जुनने सायलीसाठी जे काही केलेलं असतं ते पाहून कुसुमताई मात्र अर्जुनवरती खूपच खुश होते, आणि कुसुमताईला आता अर्जुनवरती विश्वास राहतो की असा अर्जुनच या घरात एक असा व्यक्ती आहे की जो सायलीची काळजी घेऊ शकतो। परंतु मित्रांनो, आता परत एकदा पूर्णाईच्या मनात जे काही गैरसमज सायलीच्या विरोधात निर्माण होणार असतात ते आता रविराज स्वतःच खोडून काढणार असतात, आणि ते कसे काढणार हे आपण येणाऱ्या भागातच